नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करेन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी वडी करण्यासाठी हे आळूची पानं आणलेली आहेत. तर ही बघा, तुम्ही पाहू शकता, ही अशी काळपट अशी पानं आहेत. याची देठ सुद्धा काळी आहेत. हा जो आळू आहे हा खवखवत नाहीत, म्हणून हा खास वडीसाठी वापरला जातो. तर आज आपण कुरकुरीत आणि चविष्ट वडी कशी करायची ते पाहणार आहोत. त्याआधी मी ही पानं स्वच्छ धुवून पुसून घेणार आहे. तर बघूया वडी कशी करायची. आळू वडीसाठी आपण साहित्य काय घेतलं ते पाहूया. मी हे पाव किलो बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हिंग, हळद, तिखट आणि मी थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. बेसन त्याच्यामध्ये अगदी छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये ती वडी कुरकुरीत होईल. आणि चिंचेचा कोळ मी करून घेतलेला आहे. एक लिंबा एवढी चिंच घेतली, ती गरम पाण्यामध्ये मी ठेवली आणि त्याच्यानंतर त्याचा कोळ करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर लिंबा एवढाच मी गुळ घेतलेला आहे. मीठ घेतले चवीनुसार. 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, आलं आणि लसूण. ते मिरची, आलं, लसूण हे आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचे. आणि मी ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घेतलंय, जे आपण त्याच्यामध्ये कडून घालणार आहे, ज्याच्यामुळे आपली वडी कुरकुरीत होईल. तर आता आपण ह्याचं आधी वाटण करून घेऊया. तर मी मिरच्या ज्या आहेत, मिरच्या त्याच्यामध्ये तोडून घालते मिक्सरच्या भांड्यामध्ये. आलं सुद्धा बारीक आपल्याला चिरून त्याच्यामध्ये घालायचंय. आणि ह्या लसणाच्या पाकळ्या आहेत, ह्या त्याच्यामध्ये घालायच्या. आता हे मिक्सरवर मी बारीक करून घेते. हे बघा, तुम्ही पाहू शकता, हे मिक्सरवरती मी त्याची बारीक असे पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण पीठ तयार करून घेऊया. आता हा गूळ जो आहे तो सुद्धा आपण वाटीमध्ये, मी आता पाणी घेणार आहे आणि त्याच्यामध्ये हा गूळ आपण विरघळायला ठेवायचा आहे. हे मी गूळ सुद्धा गरम पाण्यामध्ये घालून त्यात सुद्धा पाणी करून घेतलेलं आहे. आता आपण आधी पीठ तयार करून घेऊया. हे बेसन जे आहे ते बेसन मी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ घालायचं. आपण पाव चमचा त्याच्यामध्ये हिंग घालायचंय. अर्धा चमचा हळद घालायची. 1 चमचा तिखट घालायचंय, कारण आपण हिरवी मिरची सुद्धा घालणार आहोत, त्याच्यामुळे 1 चमचा तिखट घालायचं. चवीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचंय. चिंचेचा कोळ घालायचा. आणि हे आपण गुळाचं पाणी करून घेतलं होतं ते सुद्धा त्याच्यामध्ये घालायचंय. आणि आपण जी आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट केली होती ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची. आता हे सगळं आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. खूप आपल्याला पीठ पातळ करायचं नाही, म्हणून थोडंसंच पाणी घालून घ्यायचं. ते पानांना व्यवस्थित आपल्याला लावता आलं पाहिजे. हे बघा, ह्या पद्धतीने आपण एवढं जाडस आपण पीठ भिजवून घेतलंय. आपण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातलं, कारण तांदळाच्या पिठामुळे वडी कुरकुरीत होते, म्हणून आपण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातलं. आता आपण याच्यामध्ये तेल कडक ठेवलेलं आहे, ते आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं. हे तेल गरम झालेलं आहे, ते मी आता त्याच्यामध्ये घालते. ह्याच्यामुळे आपली वडी कुरकुरीत होते. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून एक 15 मिनिटं आपण ते असं पीठ मुरत ठेवायचं. 15 मिनिटं आपण हे पीठ झाकून ठेवूया. आता ही पानं कशी साफ करायची ते आपण बघूया. आता ह्याचं जे देठ आहे हे आपल्याला काढून टाकायचंय. हे बघा, हे देठ कापतानाच असं कापायचं की त्याच्याबरोबर हे मोठं देठ सुद्धा, मधली जी त्याचे शीर असते ती सुद्धा कापायची. नाही जमलं तर तुम्ही हे असं सरळ ठेवा आणि असं सुद्धा कापलं तरी सुद्धा चालेल. हे बघा, या पद्धतीने आपली ही पानं सगळ्या शिरा काढून झालेले आहेत. आता पानं कशी वडीला घ्यायची ते मी तुम्हाला सांगते. जे आपलं बाहेरचं पान असतं मेन, ते नेहमी मोठं घ्यायचं. जे आपण पहिलं वडी लावायला पान घेतो ते नेहमी मोठं घ्यायचं आणि बाकी पानं त्याच्या आतली घ्यायची.
त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान अशी आपल्याला पानं घ्यायची, म्हणजे आपल्याला लाटी चांगली करता येते. आता मी हे जे बाहेरचं पान हे मोठं घेतलं आणि बाकी पानं सगळी त्याच्यापेक्षा लहान अशी घेतलेली आहेत. आता ही मी 4 पानं घेतलेली आहेत. आता आपण याची वडी करूया. हे पीठ आपण मगाशी ठेवलं होतं, आपण 15 मिनिटं मुरत ठेवलं होतं, ते तयार आहे. आता आपण वडी लावायला घेऊया. हे बघा, हे पहिलं पण असं उलट करून ठेवायचं आणि ह्याला सगळीकडून व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं. पीठ खूप पण लावायचं नाही, अगदी कमी पण लावायचं नाही, व्यवस्थित असं पीठ लावायचं. हे बघा, या पद्धतीने मी पूर्ण पानाला पीठ लावून घेतलेलं आहे. आता ह्याच्यावर आपण दुसरं पान ठेवायचं. हे पान उलट ठेवायचं, ह्याचं टोक या साईडला, याचं टोक उलट्या साईडला. याला सुद्धा पीठ लावून घ्यायचं. असं सगळ्या पानांना आपण पीठ लावून घ्यायचंय. सगळ्या पानांना आपलं पीठ लावून झालंय. आता आपल्याला ही दुमडायची आहे. तर आपण ही बाजू आधी आतल्या बाजूला दुमडून घ्यायची. त्याला सुद्धा पीठ लावून घ्यायचं. ही बाजू सुद्धा दुमडून घ्यायची. त्याला सुद्धा पीठ लावून घ्यायचं. आता आपल्याला ह्याचा रोल करायला घ्यायचा. हे बघा, इथून आपण असं आतमध्ये दुमडून घ्यायचं, म्हणजे इथे टोकं येत नाही, आणि ह्याची अशी गोल गोल गुंडाळी करायची. हे बघा, अशी आपली ही लाटी तयार झाली. आता ह्याला आपण दोरा गुंडाळून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये लाटी सुटत नाही. हे बघा, या पद्धतीने असं आपल्याला त्याला दोरा गुंडाळून घ्यायचा, म्हणजे लाटी आपली आहे ही जशीच्या तशी राहते. अशा पद्धतीने लाट्या करून घ्यायच्या. हे बघा, आता ह्याच्यामध्ये मी ती वडी उकडत लावणार आहे, तर त्याला आपण आधी तेल लावून घ्यायचं. तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं, म्हणजे वडी आपली चिकटणार नाही त्याला. आता ही जी आपण लाटी केली होती ही याच्यामध्ये उकडायला ठेवायची. आता आपण अर्धा तास ही उकडत ठेवणार आहोत. हे बघा, मी हे मोदक पात्र आधीच गरम करत ठेवलेलं होतं, पाणी त्यात घालून ते उकळत ठेवलेलं होतं. आता आपण नेहमी पाणी आधी उकळून मग त्याच्यामध्ये वडी उकडायला ठेवायची. आता आपण ह्याच्यामध्ये ठेवूया. वरून हे झाकण लावायचं आणि आपल्याला अर्धा तास ही उकडत ठेवायची. घड्याळ लावून अगदी अर्धा तास आपल्याला ही उकडून घ्यायची. आता अर्धा तास झालेला आहे. आता आपण पाहूया आपली वडी झाली का, लाटी झाली का ते पाहूया. हे बघा, वाफ आली, आपली लाटी तयार आहे. आता हे आपण काढून ती लाटी काढून घेऊया. हे बघा, आता आपली ही लाटी तयार आहे. आता ही थंड होऊ द्यायची. थंड झाल्यानंतर आपण ती कट करून तळणार आहोत. आता ही वडी आपली थंड झालेली आहे. आता तिचा आपण दोरा जो आहे हा काढून घ्यायचा आहे.
थंड झाल्यावर हे काढायला सोपा जातो. हे बघा, अगदी छान अशी ही वडी तयार आहे. आता आपण ही वडी कट करून घेऊया. वड्या पाडताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आपण जी सुरी वापरणार आहोत तिला धार चांगली असायला हवी, त्याच्यामुळे वड्या चांगल्या कट होतात. आपण याच्या वड्या कट करून घेऊया. हे बघा, साधारण एवढ्या जाडीच्या वड्या मी करते. हे बघा, अगदी भरपूर लेअर आले असलेली ही अळूची वडी ती कट करून झाली. आता आपण तिला तळायला घेऊया. आता मी तेल गरम करत आधीच ठेवलेलं होतं. तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता ह्या वड्या तळायला मी आता सोडते. त्याच्यामध्ये गॅस मीडियम ठेवायचा. एकदम मोठा ठेवला तर पटकन त्या लाल होतात आणि अगदी लहान ठेवला तर तेल पितात, म्हणून मीडियम गॅस ठेवायचा. त्याला व्यवस्थित होऊ द्यायचं. हलकासा वरती कलर चेंज झाला की मग पलटी मारायची, म्हणजे त्या तुटत नाहीत. बघा, ही बाजू आपली एक बाजू तळून झालेली आहे. अगदी नाजूक हाताने त्यांना तळायचंय. हे बघा, आता अगदी मस्त कलर आलेला आहे. आपण ते आता काढून घेऊ. हे बघा, या वड्या मी आता काढून घेतल्या. वडीची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हा बेल आयकॉन नक्की दाबा.